नमस्कार मंडळी, मी प्रणव जडे. आजच्या भागात आपले खूप खूप स्वागत. आजचा श्लोक भाग 9 ऐकूया तर. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. अर्थ: नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. द्रव्य म्हणजे सत्ता, संपत्ती, पैसा अशा कोणत्याही गोष्टी ज्या दुसऱ्यांच्या असतील त्याचा मोह करू नये. इतरांच्या कोणत्याही गोष्टीवर आपला अधिकार दाखवू नये. हा मोहाचा विकार त्यागण्याचाच उपदेश समर्थांनी केला आहे. अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. स्वार्थ म्हणजे केवळ स्वतःच्याच फायद्याचा विचार करणे हे पापकर्मच होय. स्वतःचे हित किंवा स्वार्थ साधताना इतरांचे नुकसान होऊ शकते याचाही विचार जर मनात येत नसेल तर अशा अतिस्वार्थ बुद्धीने पापाचा संचय होतो. त्यामुळे माणसाने निस्वार्थी असावे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. पाप ही अशी गोष्ट आहे जी कधी ना कधी कोणत्याही स्वरूपात आपल्याला भोगावीच लागते. पापाचा संचय आपल्या खात्यात जेवढा असेल त्याच प्रमाणात ते भोगावे लागते. मागच्या जन्मीचे असेल तर या जन्मीचे पुढच्या जन्मी का होईना भोगावे मात्र लागतेच. हे अनिवार्य आहे. त्यामुळे असे पापरूपी खोटे कर्म करू नये हे समर्थ सांगतात. न होता मनासारखे दुःख मोठे. मोह, स्वार्थ अशा विकारांमुळे पापकर्म तर हातून घडतेच. किती असले तरी आणखी हवे हा मोह दुःखही देतोच. त्यामुळे मिळालेल्या सुखात समाधान मानता यावे. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची एका मर्यादेपर्यंतच अभिलाषा बाळगावी. म्हणजेच अवास्तव इच्छेला मर्यादा घालावी, अन्यथा वाट्याला दुःखच येणार. जय जय रघुवीर समर्थ. आजचा श्लोक आणि त्याचा अर्थ आपणा सर्वांना नक्की आवडला असेल, समजला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.